स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोपरी खाडीलगतच्या कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा फज्जा उडालाय। अवघ्या 2.5 वर्षातच कोट्यावधींचा प्रकल्प मोडकळीस आला असून निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आलाय। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता राहुल पिंगळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी करणारं निवेदन दिलंय। या प्रकल्पात शौचालय, एम्फीथिएटर, उद्यान, वाहनतळ, जेट्टी, रस्ता नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांसाठी चौथरा, दशक्रियेसाठी घाट अशा सुविधा करण्यात आल्या होत्या। मात्र आज या सर्व सुविधा दुरावस्थेत दिसत असून नागरिकांच्या पैशांची उघड उधळपट्टी सुरू असल्याचं चित्र आहे। एम्फीथिएटरला तडे, बाकड्यांची मोडतोड, तोफांचा चौथरा उखडलेला या दृश्यांनी ठाणेकर संतप्त झालेत। पिंगळे यांनी आरोप केला की निकृष्ट कामं, भ्रष्टाचार आणि ढिलाई यामुळे प्रकल्पाची दुर्दशा झाली आहे। यापूर्वीही स्मार्ट सिटीतील कामकाजावर गंभीर आरोप झाले होते। केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चौकशीचे आदेश दिले होते। मात्र कारवाई न झाल्यानं भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाल्याचा आरोप होतोय। ठाणेकरांच्या पैशाचा अपव्यय, पालिकेची मलिन प्रतिमा आणि प्रकल्पाचा झालेला फज्जा यावर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेत आहेत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय।